संवाद दौऱ्यात या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। आदरणीय साहेबांना साहेब आपल्या या ठिकाणी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा भारतामध्ये नंबर 1 चे मुख्यमंत्री राहिलेले उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वबंधूंचे सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की। खाली बसून घ्या, सर्वांना विनंती आहे खाली बसून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजा भवानी हिंदू स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज अमर हिंदूंचे हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हा शेतकरी बांधवांना सुसंवाद साधण्यासाठी अहमदपूर येथे आलेले आहेत। या ना पुढे हॅलो अरे महाराज या तुम्ही इकडून मागून बस का इथं कुठं बसताय खंबा आहे ना खाली वाजून घ्या खाली वाजून घ्या खाली वाजून घ्या माझी बाय आहे इकडे सुरू कर ना। आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख जसे जागेवर बसा बाबा बसा तुम्ही हे दादा इकडचे सगळे बसून पोलीस हो सगळे पोलीस मंडळी खाली बसा तुम्ही अच्छा उभे काय बसा ठीक आहे हो जिल्हा बसून घ्या ना नाही तर खाली बसा हे खाली बसा सगळे बसा। आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या या गावात थोरलेवाडी गावात आलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश या भागात आपल्या मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, पिकांचं मोठं नुकसान झालं। मग सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, या सगळ्या पिकांचं नुकसान झालं। नुसतं पिकांचंच नुकसान नाही झालं तर उभी जमीन खडून गेली पूर्णच्या पूर्ण। काही विहिरी पूर्णपणे बुजून गेल्या, गुरंढोरं वाहून गेले, काही जणांचे घरदारं पडली, वाहून गेली। आणि या स्थितीमध्ये राज्य सरकारने 31,800 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं। मग जिरायती जमिनीला 8,500 रुपये, बागायतीला वेगळे, फळबागांना वेगळे, आणि मग ही 31,800 कोटी रुपयाचं पॅकेज आपल्याला मिळालं का हे विचारण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या गावात आलेले आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते कालपासून मराठवाड्यातल्या गावागावात फिरतात। काल बीड, धाराशिव, लातूर, आता नांदेड जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत। आणि म्हणून या निमित्तानं शेतकऱ्याशी संवाद साधत असताना काही या गावातील शेतकरी आपली भूमिका मांडणार आहे। गावातले जे शेतकरी इथले काही सांगितलेले आहेत त्यांनी येऊन कृपया आपली भूमिका, हे पॅकेज मिळालं का, बाकी आपल्याला कोणावर टीका करायची नाही, कोणावर काही बोलायचं नाही। हे पॅकेज शेतकऱ्यांना मिळावं एवढ्याच अपेक्षेसाठी मान्य उद्धवजी आपल्या गावात आलेले आहेत। आणि म्हणून काही शेतकरी इथं बोलू इच्छितात त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यावं आणि हे पॅकेज आपल्याला मिळालं का ही भूमिका सांगा। कोण आले या इकडनं मी चापुरीचा शेतकरी आहे, बालाजी तुकाराम होनराव। माझं 5 एकर जमीन आहे। माझ्या मुलाच्या नावावर बाबा असं माहिती घ्या, अरे उलट असं घ्या। हा तरी आम्हाला पैसे भेटले नाही। 2 एकर 5 गुंठ्याचा तलाट्याने पंचनामा केला आहे, तरी आम्हाला काही भेटलं नाही। 1 रुपया पण नाही भेटला? नाही। काय होतं शेतात? शेतात काय सोयाबीन होतं। किती एकरवर होतं? 2 एकर
5 गुंठ्यामध्ये तर 5 फूट पाणी थांबलं होतं 2दा. सगळं नुकसान झालं. हा नुकसान झालं. मग 1 रुपया आला काही आले? काही नाही. सरकारने किती जाहीर केले ते माहिती आहे तुम्हाला? 17,000 काहीतरी असं म्हणले. आणि रब्बीसाठी काही देणार होते 10,000 रुपये? 10,000 रुपये. ते मिळाले? काहीच भेटलं नाही. आणखी काही बोलायचं तुम्हाला? काय नाही. ठीक. आणखी कोण? सगळे नका बोलू. इकडे येऊन बोलू दे. इकडे येऊन बोलू दे. इकडे या बाबा. जरा सगळे नाही का सांगू बोलू ना. बोला बाबा. मी वांजरवाडा येथील नामदेव व्यंकटराव आगलावे शेतकरी आहे, सारंगचे वडील. तालुका जळकोट येथील रहिवासी आहे. मला 10 एकर जमीन आहे, पण 10 एकरमध्ये 10 एकरही सोयाबीन होतो, तरी आम्हाला एकही रुपया मिळाला नाही. आमच्या बायकोला 3,000 रुपये मिळाले, सारंगला एकही रुपये मिळाला नाही, मला एकही रुपये मिळाला नाही. आणि आता रब्बीसाठी सुद्धा काही मिळालेलं नाही, विमा मिळालेला नाही, आमचे पंचनामे झाले नाही. हो नाही नाही आहे. आता ह्या बाँड्रीवर असल्यामुळं केंद्राचं पथक आलं नाही. आता हे आपले कार्यकर्ते आले होते, पण विशिष्ट असे कोणते आले नाही, तहसीलदार सुद्धा आले नाही. ठीक आहे. आणखी हे बाबाला बोलू द्या. मला मी डब्बा घेऊन आलो सोबत, पॅकेज मिळालं नाही साहेब. काही मला 3.5 एकर जमीन आहे, 1200 भेटलं मला. काय पॅकेज जमीन आहे तुम्हाला? 3.5 एकर आहे. आणि मग किती रुपये मिळाले? 1200 रुपये. सरकारने किती जाहीर केले माहिती आहे? 17,000 रुपये पॅकेज केलं. बर. आणखी काही बोलायचं साहेब? बोला. भरपूर काही आहे बोलायचं. पॅकेज नाही भेटलं साहेब, काय भेटलं नाही. बरं, ज्यांना मिळाले असे कोणी आहेत का? समजा हे या बाबाने सांगितलं की 3,000 रुपये मिळाले, आणखी कोणाला मिळाले पैसे? 8,500 मिळाले. किती जमीन तुमची? 2 हेक्टर 43. 2 हेक्टर 43. बागायती का जिरायती? जिरायती. किती मिळायला पाहिजे तुम्हाला? 17,500 घोषित केलेलं आहे. हा. 18,500 साहेब घोषित केलेली. 8,500 मिळाले. आणि त्याच्यामध्ये तलाट्याकडे गेलं, आमच्या मुलाचे मी अज्ञान पालक आहोत, बॉन्ड आणा, केवायसी करा, 500 रुपये घरामध्ये हार माणसाचे चालत आमचं. हार वेळेस 500 रुपये घरामध्ये एका माणसाचे. माझे 3 खाते, लाडकी बहीण योजना, हार माणसाची केवायसी, 100 रुपये ऑनलाईनला चालू. पैसे आम्ही त्याच्यात लिहिले तर आम्हाला तेवढी चालेल. त्याच्यात ठीक आहे. नाही, 8,500. 243 जमीन आहे. नाही नाही. ठीक आहे. महिलांपैकी बोलायचं ताई कोणाला? महिलांपैकी बोला. हॅलो, पंडित म्हणते. मला 10 एकर शेती आहे, पूर्ण सोयाबीन आहे, पूर्ण काळी पडलेलं आहे. त्याच्यामध्ये 6,000 हेक्टर आले आम्हाला. हेक्टरी 6,000. हा, त्याच्यात 2.48 माझ्या नावावर आहे. पूर्ण सगळ्या हेक्टरचे आले का एकच हेक्टर? 2 हेक्टर 48 आजीला येऊ द्या पुढं. माझ्या नावावर जमीन आहे. पुढे येऊ द्या आजीला द्या. 55 फक्त 6,000 रुपये गेले. 18,500 रुपये त्यांनी घोषित केले. 10,000 रबीचे 8,500 हेक्टर म्हणून घोषित केले होते. फक्त 6,000 आणि आमच्याकडे त्याची मेसेज सुद्धा आहे. माईक घ्या इकडे. मी संग्राम मोतीराम पाटील पुणे आहे. आम्ही 6 जण भाऊ आहोत आणि सर्व जण आमच्या माईच्या नावावर आहे, आईच्या नावावर. सर्वत्र कुटुंब आम्ही व्हायला आहोत. तरी तहसीलदार साहेबांना
ह्याने तरी कोणी गावाला सुद्धा भेट दिली नाही. आमच्या खात्यावर तर पडलेच नाहीत पैसे, परंतु आमच्या गावाला भेट सुद्धा दिली नाही. तहसीलदार साहेबांनी, आमदार साहेबांनी, कोणी असेल पंचनामे झाले का? पंचनामे सुद्धा झाले नाही. उघड नामीला 1-2 पंचनामे केले करायला, परंतु नदी सोडून आमच्या कमीत कमी 4 ते 5 फुटां जमीन अशी लांब आहे. त्या सडकाला पाणी गेलं होतं, महापूर आला होता. विचित्र अवस्था होती. जशी हसनाळ गावची अवस्था होती तशी पद्धत झाली. स्वतः मी सर्कल प्रमुख, हडोळची सर्कल प्रमुख असल्यामुळे स्वतः मी तिथल्या लोकांना जाऊन भेट सुद्धा दिली. बाकी बसा खाली. तुम्हाला बोलायचं का? विषय तू सांग. पैसे साहेबांना माझा जय महाराष्ट्र. साहेब, शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती आहे की ज्यांनी 30,000-31,000 कोटीचं काही जे पॅकेज तयार केले हे सगळ्याला लबाडाचा होता नाही. जोपर्यंत लबाडाचा होता जेवल्याशी खरं नाही तर त्यांचे पैसे पडल्याशी खरं नाही. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी जे सर्वे केलेत, काही पंचनामे केले, त्यामध्ये 5 एकर 2 गुंठी जर जमीन असली तर शेतकऱ्याचं 1 एकर जर खरडून गेला असतो तर नाव यादीतून वगळलंय. त्याचं कारण असं सांगितलं आम्हाला की ही बहुभूधारक आहे आणि जे रब्बीचे जे पैसे आता देणार आहेत, आता असं मी ऐकतोय की लातूर जिल्हाच वगळला आहे. आता प्रत्यक्षात मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण लातूर जिल्ह्याला वगळलंय असं मी ऐकू लागलो. आणि हे सगळे ह्या सरकारचे धोरण चुकीचे. आणि आम्हाला जी कर्जमाफी आम्ही मागतोय, कर्जमाफी मागतोय ती काही आम्ही कुणावर उपकार करा म्हणून मागत नाही. आम्हाला जे कर्ज झाले साहेब, ह्या सरकारच्या दळभद्री सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचं कर्ज झालेलं आहे. तुम्हाला सांगतो मी, 1 एकर सोयाबीन उत्पादन करण्यासाठी 25,000 रुपये खर्च येतो आणि आमच्या भागामध्ये 5 क्विंटल प्रति एकर असं सोयाबीन होतं. म्हणजे एका क्विंटलला 5,000 रुपये उत्पादन करण्याचा खर्च आहे आणि हे सरकार आम्हाला 3,000-4,000 रुपयाला आज मार्केटमध्ये विकतंय. आणि त्यांनी जे 5,000 ठेवलाय ते सुद्धा आमच्या त्या खर्चाच्या बरोबर इतका पैसे नाही. आणि ही आता त्या सेंटरला सोयाबीन घालणं इतकं सोपं नाही साहेब. तुम्हाला माहित नसेल आमची काय परिस्थिती आहे. आम्ही रात्रंदिवस त्या सेंटरपाशी ते ऑनलाईन करण्यासाठी आमचे घरभार बसून आहेत. आमचा एक माणूस गेला तर तिथं ऑनलाईन होत नाही आमचं सोयाबीन. आमची बायको न्यावं लागते, आमची आई न्यावं लागतंय, आमची लेकरं न्यावं लागते, तिथं अंगठा लावावं लागते जाऊन. आणि सेंटर तालुक्यामध्ये 3 आहेत. शेती किती आहे, शेतकरी किती आहेत याचा अभ्यास सरकारला नाही का? हे तुम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये हे प्रश्न उठवा आणि आता जे आता बंद करा, नाही तर प्रत्येक गावाला एक सेंटर देऊन टाका. तसं सोयाबीन खरेदी होत नाहीये. सोयाबीन सरकार शेतकरी खरेदी करू लागलाय, पण शेतकऱ्याची बेइज्जत करून सोयाबीन खरेदी करतोय. ही खंत आहे आमची. आजीला बोलायचं. अजून कोण शेतकऱ्यांना हे विषय मांडण्याचा विषय आहे, तो विषय इथं नाही. आजी तुमचं काय? आजी 7 वर्षाचं तालुक्यातल्या मस्तिरवाडी गावचा आहे. माझ्या वडिलांच्या नावावर 1 हेक्टर 38 गुंठे जमीन आहे. म्हणजे जवळपास 3-3.5 एकर जमीन आहे. जर सरकारनं जशा अनुदान जाहीर केलं हेक्टरी 18,500, तसं माझ्या वडिलांच्या नावावर फक्त 7,200 रुपये पडले आतापर्यंत 3.5 एकर मध्ये. साहेब, तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस शेतकऱ्याची कर्जमाफी पण झाली होती.
आणि असं हे पण झालं सगळं शेतकरी अनुदान भेटलं होतं 50 भेटलं होतं तुमचं. पण जसं देवेंद्र फडणवीस सरकार आले तसं साहेब शेतकऱ्यांनी शेतकरी उपाशी मेलाय. जसं तुम्ही शेतकऱ्यांबद्दल चांगला निर्णय घेतला तसं देवेंद्र फडणवीसला पण घ्यायला पाहिजे त्यांनी. तसं साहेब आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या तुम्ही साहेब मांडाव्या हे इच्छा आहेत आमच्या. साहेब मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी देवसरमध्ये कार्यकर्ता आहे प्रशांत मोरे. साहेब फेब्रुवारी महिन्यापासून एकाची सुद्धा पेमेंट नाही साहेब. देवर्जन तालुका जिल्ह्याला लाडका भाऊ म्हणून काढले होते साहेब. शिंदे बिंदे कोण आहे ते गद्दार. साहेब फेब्रुवारी महिन्यापासून पेमेंट नाही साहेब. महिला एवढ्या त्रस्त आहेत साहेब. आता डोळ्यातून पाणी येतं एवढं तुम्हाला काय सांगू साहेब की छोटे छोटे लेकर घेऊन साहेब त्या शाळा जावं लागते साहेब. तरी त्यांनी पेमेंट करत नाही साहेब. त्या लातूर जिल्हा परिषदला 100 चक्रा झाल्या साहेब. तर त्यांनी म्हणतात ती कागद द्या ती कागद द्या असं या तिकडून या इकडून या याचा वशिला घेऊन या त्याचा वशिला घेऊन या साहेब. जळकोट उदगीर तालुक्यामध्ये बोरगाव धडकणारा साहेब पाऊस पडला पूर आला साहेब. 30 शेतकऱ्याचे साहेब जनावर वाहून गेले. तर तिथले मंत्री आहेत साहेब आमचे उदगीरचे त्यांचे फक्त कार्यकर्त्याची माणसं साहेब त्यांनी त्या लेटर पॅडवर नाव लिहून त्यांनाच तेवढी मदत करायची साहेब. उरलेले काहीच कुणाचं काही नाही साहेब. घरकुलाला गेले तर 5-5 हजार रुपये साहेब इंजिनियर मागलाय साहेब. 10-10 हजार रुपये साहेब. ते विहिरी जर मंजूर झाल्या साहेब तर 10,000 रुपये दिल्याशिवाय तुम्ही जवळ येऊ नका. नाहीतर खालून वरीपर्यंत आमचा हात आहे मंत्र्यापर्यंत. तुम्ही करून करून काय करणार कुठवर जाणार साहेब. बालाजी रेड्डी साहेबाला दर 2 दिवसाला फोन करतात साहेब. तरी प्रत्येक वेळेस दाबतात साहेब. त्यांनी फोन केले की मग तेवढं देणार तेवढ्याच शेतकऱ्याचं त्याला फ्रीमध्ये करणार. नाही तर प्रत्येक वेळेस 5-5 हजार 10-10 हजार प्रत्येक शेतकऱ्याच्या लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कोणतेही जर आधार कार्ड अपडेट जर करायचं झालं साहेब तर 150-200 रुपयांच्या महामारी करून घेतात साहेब. एवढी गत आहे साहेब. मला असं वाटतं आता साहेब जय महाराष्ट्र. हे सरकार गद्दाराचं सरकार आहे. बिनबुडव्याचं सरकार आहे. या सरकारला कुठलंच काही ज्ञान नाही आणि शेतकऱ्याशी बरीचशी अवहेलना करत आहे. तुटपुंची मदत देत आहे. तुम्ही जो प्रश्न 50,000 प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 मिळावं ही आपण मागणी केला साहेब. तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. आपण शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न अति मार्गी लावून तळमळीनं आपलं सगळं सोडून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलात साहेब. तुम्हाला शतशः धन्यवाद देतो आणि खरोखरच शेतकऱ्याचा नेता म्हणून आदरणीय उद्धव साहेबांना धन्यवाद देतो. कारण तर साहेब मुख्यमंत्री असताना अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवले का 2 लाखापर्यंत कुठलंच काही तिथं ही न करता 2 लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज साहेबाच्या काळामध्ये माफ झालं. असं शेतकऱ्याचं हित जाणणारे नेते पाहिजेत. तर त्याच त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे राहायचे. उद्धव साहेबाला साथ देऊन आणखी एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचंय साहेबांना. खरोखरच मला 2 हेक्टर 33,000 जमीन आहे तर त्याच्यामध्ये 1ही रुपया मला जमा झालेला नाही. ही खोट आणि लबाडाचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस नुसता पोपटपंची बोलणारा मुख्यमंत्री आहे. ह्याला त्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार त्याने गमावलेला आहे. साहेबाच्या समोर सांगतो मी असा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि तो शिंद्या गद्दार. आता लास्ट इकडे या पुढे या ना पुढे या. मी वांगरवाड्याचा रहिवासी आहे. तालुका जळकोट जिल्हा लातूर. मला 1 हेक्टर जमीन आहे सर. ते जमीनदाराची बाडी आहे. त्या जमिनीला खर्च आला 35,000 ते 40,000 रुपये. त्या जमिनीमध्ये सोयाबीन पेरलं पण कमरे इतकं गवत आलं. त्या गवतामुळे मला काढता आलं नाही आणि काहीच पिकलं नाही सर माझ्या शेतात. आणि मला फक्त 6,000 रुपये भेटले. किती जमीन तुमची? 1 हेक्टर. 1 हेक्टर बागायती नाही कोरडवाहू. किती आले? 6,000 आले. डिक्लेअर किती केले होते माहिती आहे ना? डिक्लेअर किती होते केले होते सरकारने? 17,000 रुपये केले होते. ठीक आहे. नाही भेटले 17? नाही. मला असं वाटतं आपण सगळ्या भावना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ऐकलेल्या आहे. मी या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधायची विनंती माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना.
एक मिनिट बोलतो. माझ्या शेतकरी दादांनो आणि माझ्या माता भगिनींनो, कालपासून मी मराठवाड्यात जो काही फिरतोय तो काही जाहीर सभा घ्यायला फिरत नाही. मी मुंबईतच जाहीर केलं होतं, मोठ्या सभा मी घेणार नाही, पण शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणार. मला नाही वाटत आतापर्यंत कधी शेतकऱ्यांचं कोणी ऐकून घेतलं असेल, कारण सभा म्हटल्यानंतर मोठी सभा लागते, प्रचंड मोठं व्यासपीठ, मग त्याच्यानंतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या, आणि एकतर्फी बोलणं होतं. जसं मन की बात एकतर्फी होते. मी आज तुमची बात, जन की बात ऐकायला आलेलो आहे, कारण पॅकेज तर जाहीर झालं. दोन्ही गोष्टी आपण मानल्या पाहिजेत. एक तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये एवढी मोठी भीषण आपत्ती मराठवाड्यावरती आलेली नव्हती, आणि त्याच्यानंतर मी पण येऊन गेलो, इतरही काही राजकीय नेते येऊन गेले, फोटो काढून गेले, आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 31,800 कोटीचं मोठं भलं मोठं पॅकेज. आणि ते घोषणा करताना ते म्हणाले की आतापर्यंत म्हणजे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट, बरं वाटलं आम्हाला. दरवेळेला काही आदळ आपण केलीच पाहिजे याच्यातला काही भाग नाही. कोणी का असे ना, माझ्या शेतकऱ्याला मदत करत असेल, त्याच्या पाठीशी उभं राहत असेल, तर त्याच्या पाठी उभं राहण्याचं कर्तव्य हे आपल्याला बजावलं पाहिजे. म्हणून त्याचं आम्ही स्वागत केलं. अर्थात हे पॅकेज सुद्धा तुटपुंज होतं. याचं कारण त्यांनी जी काही घोषणा केली होती ती हेक्टरी 17,500 वगैरे वगैरे. आपल्या शेतकऱ्यांची मागणी आहे हेक्टरी 50,000 रुपयाची. बरोबर आहे ना? मी जे बोलतोय ते हो की नाही तुम्ही सांगा. कारण हा पंजाब सरकारने दिलं आणि यांनी सांगितलं पंजाबपेक्षाही मोठं पॅकेज. खरं तिथलं पॅकेज आणि इथलं पॅकेज काय तुलना कशी करायची हे आपण कसं ठरवायचं हा एक प्रश्न आहे. पण त्यांनी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये मी म्हटलं 50,000 रुपये हेक्टरी ही का माझी मागणी नव्हती. मी जेव्हा आपत्ती आली, अतिवृष्टी झाली त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी आलो होतो, आणि जो काही मी एक धावती भेट सगळ्यांची घेतली तेव्हा शेतकऱ्यांनाच विचारलं. कारण जेव्हा जेव्हा मी शेतामध्ये गेलो त्यावेळेला शेतकरी, आजही चिखल आहे पण तेव्हा तर ढोपरवर कमरभर पाणी आणि चिखल होतं, त्या चिखलात उभं राहून शेतकरी माझं त्याचं सडलेलं पीक आणि सगळं वाया गेलेलं पीक हे दाखवत होता. आणि मग त्यांच्याशी बोललो मी, आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं की किमान 50,000 रुपये हेक्टरी हे मिळाले पाहिजे. आणि साहजिकच आहे की पीक गेल्यानंतर कर्ज कसं फेडायचं. आता तुम्ही जो काही उल्लेख केला मी केलं, 2 लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज मी त्यातनं तुम्हाला मुक्त केलं होतं. याचं कारण मी माझं ते कर्तव्य मानलं, उपकार नाही मानले. माझ्या ठाणीमानी कधी नव्हतं मी मुख्यमंत्री होईल, आणि तुमच्या केवळ फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मला त्या खुर्चीवरती बसवलं होतं आणि मी माझं कर्तव्य बजावलं. कोणती समिती तुमच्याकडे काय पाहणी करायला आली होती का? हा, मी काय अभ्यास केला? पण मी एक माझं काय कर्तव्य म्हणण्यापेक्षा तुमच्या आशीर्वादाचं पान तर मी कधी फेडूच शकत नाही, पण तुम्ही जे काही नेहमी माझ्या सोबत राहता म्हणून एक आपलं ऋणानुबंध म्हणा, नातं म्हणणार ते जपण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा मी मुख्यमंत्री नाहीये, पण आताही मला असं वाटतं की जरी हातात सत्ता नसली काही नसली, हे आताचं सरकार जे आहे डबल इंजिन सरकार नुसतं धूर सोडतंय, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये. प्रत्यक्षात काहीच होत नाही. महाराष्ट्र पुढे जाईल असं वाटतंय, पण मधल्या काळामध्ये काही बातम्या, आता बातम्या सगळीकडे पसरतात येतात. असं काही नाही की शहरामध्येच बातम्या येतात, ग्रामीण भागात नाही. आता एवढं मीडिया वगैरे आलेलं आहे की अगदी कानाकोपऱ्यात बातमी जाते. महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत म्हणाल म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर जो करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, माझा नाही, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांचा नंबर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 1 नंबर होता. आता त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर पहिला आहे तो खालून पहिला 10वा नंबर आहे. आणि मग नंबर 1 कशाने आपल्या महाराष्ट्र कल्पना आहे तुम्हाला? भ्रष्टाचारामध्ये नंबर 1. काय प्रगती आहे. रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येतात रोज. पैसे नाहीये त्याच्यातला भाग नाहीये, पैसे आहेत पण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहेत आणि मंत्र्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी, मुलाबाळांसाठी आणि त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांसाठी आहेत. खोऱ्याने पैसा ओढताय.
दरवेळेला आता अंबादास विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी तर पुराव्यानिशी सरकारची सालपट काढली होती अधिवेशनामध्ये. आपल्या दुसऱ्या महिन्यात अनिल परब त्यांनी सुद्धा पुराव्यानिशी वाळूचा कसा सगळा गैरव्यवहार चाललेला आहे, मंत्र्यांचे कसे बार आहेत हे सगळं काढलं. पण आपले मुख्यमंत्री म्हणजे सध्या भाजपचं काय झालेलं आहे की भ्रष्टाचारांना पक्षात घ्यायचं. जे निष्ठावंत जे भाजपवाले आहेत त्यांच्या नशिबी आता हे बाहेरून येणारे जे उपरे आहेत त्यांच्या सतरंज्या उचलायचं काम करायचं. आणि मुख्यमंत्र्यांचं काम काय की बाहेरून येऊन आपल्या पक्षात आल्यानंतर जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावरती पांघरूण घालायचं. म्हणजे खाली सतरंज्या घालायला कार्यकर्ते तयार, वरती पांघरूण घालायला मुख्यमंत्री तयार. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मी आता परत परत काय होतंय की सारखं सारखं तेच तेच ऐकून बसण्यात मला पण काही रस नाहीये. पण निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री जे बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू बोलले होते ना. साधारणतः 2014 साली आपले पंतप्रधान बोलले होते की ते पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल बोलले होते ना. मग एकाचं तरी उत्पन्न दुप्पट झालंय का? आणि खर्च किती झाला? खर्च दुप्पट झाला. उत्पन्न आता तर काय पीक विमा योजना, किती जणांना पीक विम्याचे पैसे मिळाले? अरे काही जणांना मिळाले. देऊ पुरावा तुम्हाला? पुरावा देऊ काय? हे बघा, हे बघा पुरावा देतो तुम्हाला. त्याचं सगळं इकडे कॉपीज घेऊन आलेले आहे. विम्याचे पैसे मिळाले नाहीत असं म्हणणाऱ्यांना मी पुरावा देतो. या व्यक्तीला 6 रुपये मिळालेले आहेत. 6 रुपयाचा विमा. उत्पादन खर्च किती? त्याच्यानंतर विम्याचे अर्ज भरायचे पैसे किती? पिकाचं साधारणतः तुम्हाला किती हमी भाव मिळाला पाहिजे होता आणि प्रत्यक्ष विम्याचे पैसे मिळत आहेत किती? विमा मिळण्याचे ट्रिगरच जर का काढून टाकले तर नुकसान भरपाईचे पैसे मिळणार कसे? आता जे काय मुख्यमंत्री फिरतायत, मी मगाशी माझ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत हेच सांगितलं की मुख्यमंत्री जे बोलले होते, मी मुख्यमंत्री असताना आपत्ती आली होती आणि तेव्हाही अतिवृष्टी काही ठिकाणी झाली, सतत धार पडत होती आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी पक्षनेते जोरजोरात सांगत होते ओला दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे बोलले होते ना. आणि मुख्यमंत्री झाल्यावर काय म्हणतायत? ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. निवडणुकीच्या आधी म्हणाले होते आमचं सरकार आलं तर सातबारा कोरा करू. आता म्हणतात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी घेऊ. आणि त्याच्यासाठी मी आज त्यांना आव्हान देतोय की तुम्ही जे बोललात अशी एक तरी गोष्ट दाखवा की जे बोललात आणि तुम्ही केली, तुम्हाला 1000 रुपये बक्षीस. 1000 रुपये बक्षीस. भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कडक कारवाई करू. जे भ्रष्टाचार जितका मोठा तेवढा त्याचा मान मोठा. आता सुद्धा काल परवाकडे अंबादास तुम्ही ते ट्विट केलेले आहे. मला काय कोणाच्या मुलाबाळांच्या मागे लागायचं नाही. माझी ती नीती नाही, माझी वृत्ती नाही, माझ्यावर ते संस्कार नाही. पण मुख्यमंत्री काय करतायत? एक एक प्रकरणं ही येतात कशी बाहेर? कोण सोडते बाहेर? आधी मिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रकरण आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं. मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय होणार? काही होणार नाही. कारण आताची परिस्थिती अशी आहे, अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे. मग आता तर कुबड्या पाहिजे. मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही. आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील. काय होणार नाही. क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोंबलत, ते बसतील पैसे कमवून, जमीन कमवून. तुम्ही काय करणार? तुमच्याकडे कोणाचं लक्ष आहे? हे जे दगाबाज म्हणतोय ती दगाबाजी हीच आहे. निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळे कोपऱ्याला गुळ लावून ठेवले. आता इकडे माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना त्यावेळेला बोललात की नाही तुम्ही? 1,500 रुपये मिळत आहेत, आता सुद्धा मिळत आहेत. पण त्यावेळेला सरसकट मिळत होते. 60 वर्षाची सुद्धा भेटणार सांगतो ना, त्यावेळेला सरसकट घरातील सगळ्या महिलांना देत होता. मग तुम्ही काय म्हणाले की अरे बरं रे बाबा, आपल्याला काही का असे ना 1,500 रुपये सगळ्यांना मिळत आहे, आहे ते सरकार बरं आहे, यालाच पुन्हा निवडून देऊ. दिलं बसलं डोक्यावर. आता त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार, महिलांच्या नावाने अनेक बापे सुद्धा त्याच्यात घुसवले आणि त्याच्यात सुद्धा पैसे घोटाळा करून ठेवलाय. आणि आता आणखी घराघरात भांडणं लावत आहेत. घराघरात भांडणं म्हणजे पहिलं जसं घरातील सर्व महिलांना 1,500 रुपये मिळणार होते, त्याऐवजी आता घरातील कुटुंबातील 2च महिलांना हे 1,500 रुपये मिळतील.
आता त्या 2 महिला कोण ते कुटुंब प्रमुखाने ठरवायचं. म्हणजे घरात वाईट कोण होणार? मग आता सांगा मला, आई आणि 2-3 मुली असतील, आता त्याच्यात आवडती नावडती कसं करणार? सासू आणि 2-3 सुना असतील, आवडती नावडती कशी करणार? म्हणजे झालं ना, भांडण लावून ठेवलं घरामध्ये. मग कशाला या योजना करतात? आणि अजित पवार सुद्धा म्हणाले होते, माझ्याकडे तोही व्हिडिओ मी मगाशी त्याचा आवाज ऐकला, की नाही तुमचा 7-12 पुरा केला तर पवारांचं नाव लावणार नाही. बरोबर आहे ना? मग आता कोणाचं नाव लावतंय? मग आता सांगते की जरा असे प्रसंग येत असतात, कठीण काळ असतो, ठीक आहे, मानतो मी, पैसे नाहीये. मग बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी कोणाच्या मागणीवरनं तिथल्या सर्व महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले. आमच्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक असती तर पंतप्रधानांनी दिले नसते पैसे. गुजरातमध्ये, माझं गुजरात असेल, बिहार असेल, कोणाही बद्दल पोटदुखी नाहीये, पण निवडणुका म्हटल्यानंतर जे पंतप्रधान स्वतःहून कोणी न मागता तिथल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात, मग पंतप्रधान राज्याचे आहेत का पंतप्रधान देशाचे आहेत? जर पंतप्रधान देशाचे आहेत तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या प्रत्येक माता भगिनींच्या खात्यामध्ये 10,000 रुपये पंतप्रधानांनी का टाकू नये? आहे उत्तर कोणाकडे? आणि मग पैसे नाहीत त्याला सुद्धा मी उत्तर दिलेलं आहे, मी मार्ग काढून दिलाय. मी काय उगाच नुसतं आदळापट करून नाही जात. पैसे नसतील तर पीएम केअर फंडातनं टाका ना पैसे त्याच्यामध्ये. कोरोनाच्या वेळेला तुम्ही जे म्हणता करोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला असं जपलं तसं जपलं, अरे त्यावेळेला मी तुम्हाला म्हणजे गोरगरिबांसाठी भरलेली शिवभोजन थाळी दिली होती, चालू आहे का अजून? अनेक ठिकाणी मला त्याची सुद्धा निवेदन येत आहे की ज्यांनी केंद्र उघडली होती त्यांना पण पैसे बंद केलेले. आनंदाचा सीधा चालू आहे, बंद. म्हणजे एका बाजूला आपण पंतप्रधानांच्या भाषणात ऐकतो 80 कोटी लोकांना, देशातल्या 80 कोटी लोकांना फुकट राशन देत आहेत. मग ही सगळी लोक येतात ती काय 80 कोटी मध्ये येतात की नाही? जो शेतकरी धान्य पिकवतोय, अन्न पिकवतोय, त्याला तुम्ही आज, मी ते सुद्धा काल बघितलं, सडलेले किडलेले तांदूळ, गहू आणि हायब्रिड देतात. हे त्या जो मातीतनं सोनं पिकवतो त्याला तुम्ही कचरा देता. ही दगाबाजी. विम्याचे पैसे नाही आहेत, हेक्टरी जे काही जाहीर केलं होतं ते नाही आहेत. बरं, ज्याची जमीन खरडून गेले त्याला 3.5 लाख रुपये हेक्टरी देणार होते, केले ना घोषणा? किती मिळाले? 3.5 रुपये तरी मिळाले. खरडून जमीन गेले त्याच्यासाठी माती कुठून, कोण देणार आहे माती? कोण माती देणार आहे? भेटे माती. मग हे तुम्हाला जरा कळते की नाही? का कोपऱ्याला गुळ लावला, आता पुन्हा निवडणुका येत आहे. खरं म्हणजे या वॉर्डातले जे आमदार निवडून आले ते सहकार मंत्री आहेत ना. खरं मी जे काम करतो ते त्यांनी केलं पाहिजे, तुमच्याशी बोललं पाहिजे. अरे मी मंत्री आहे, तहसीलदार पंचनामे करत नाही, तहसीलदाराला बोलून त्यांना कान उठवायला पाहिजे. ज्याला पंचनामा केलेला असेल त्याच्याकडे पैसे का गेले नाहीत हे सहकार मंत्री आहेत ना, का नाही विचारत? का विचारत नाही? म्हणजे पंचनामे झालेले नाहीत, पंचनामे झाले त्यांना पैसे मिळाले नाहीयेत. कोण कोणासाठी कारभार करतंय? कोणाचं सरकार आहे? आणि म्हणून जे आम्ही आता आपण म्हणतोय की यांनी मतचोरी केलेली आहे. आपण त्यांचं रोज भांडं फोडतोय, राहुल गांधी पण फोडतायत, आपणही फोडतोय. गेल्या आठवड्यात आदित्यने तर नावानिशी सगळं सांगितलं. म्हणजे एकेका ठिकाणी 30-40 मतदार नोंदणी केले आणि प्रत्यक्ष पत्ता पाहिला तर तिकडे काहीच नाहीये. एका घरामध्ये 30 जण. तिकडे गेल्यानंतर ते घर कोणाचं, ते एक महिला होती ती बोलली आम्ही भाड्याने राहतोय, हे कोण आहे ते आम्हाला माहितीच नाहीये. कसं चालणार असेल? म्हणजे पक्ष चोरतायत, सगळं चोरतायत, मतं चोरतायत. बरं, मतं चोरून राज्य करतायत तर न्याय तरी द्या ना. न्याय पण देत नाही. जर तुम्हाला न्याय मिळाला असता तर मी कशाला फिरलो असतो? आज जे मी काम करतोय ठीक आहे, माझ्यावरती टीका करा, मुख्यमंत्र्यांना सांगतोय की जरूर टीका करा, मला त्याचं काही होणार नाहीये. कारण तुमच्या टीकेपेक्षा मला यांचे आशीर्वाद आहेत ते माझे ते मोठे आहेत, हे माझे कवच आहे. मी ज्या वेळेला एखादा शब्द देतो तेव्हा मी मागे फिरत नाही. मी आज तुम्हाला जे सांगितले की जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारला मी सोडणार नाही. पण हे आम्ही करतो. सगळे माझे सोबत माझे शिवसैनिक तुमच्यामध्ये सुद्धा बसलेले आहेत. मी शिवसैनिक म्हणतोय, नेते नंतर, नेते तर आहेतच, पण मुळात हे सगळे खैरे साहेब, अंबादास, सगळेच रोहिदास वगैरे हे आपले शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक. आम्ही लढू, तुमच्यासाठी लढू. तुम्ही साथ देणार की नाही? तुम्ही सोबत राहणार की नाही? नाहीतर आम्ही हवेमध्ये तलवार फिरवणार. कोणी विचारलं कोणासाठी फिरतोय, हे काय मागे बघतो तर कोणीच नाही. तसं नाही चालणार. ही जीवन मरणाची लढाई आहे. अन्नदाता आज संकटात आहे.
आणि घरातल्या अन्नदात्याला तसाच सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचारात जात आहेत. पटते तुम्हाला? बिहारमध्ये ही परिस्थिती का नाही सांगत की माझ्या राज्यामध्ये आपत्ती आले, मी एक घोषणा करून त्यांना फुकट कोपऱ्याला गुळ लावून आलोय आणि इथे सुद्धा गुळ लावायचंय म्हणून आम्हाला मतं द्या, असं बिहारमध्ये का नाही सांगत? इथे वाटेल ते झालं तरी चालेल आणि तुम्ही हे दुनियादारी करत फिरणार. आज मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यासाठी आम्ही संपूर्ण पराकाष्ठा करू, विधिमंडळामध्ये सुद्धा आवाज उठवू, सगळं करू. एक मोर्चा काढून झालाय, तहसीलदाराच्या इकडे मोर्चाने जायचंय, विमा कंपन्यांवरती मोर्चाने जायचं, सगळं करू. पण तुम्ही एक निश्चय आता केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की त्यांचं सरकार आलं तर तुमचा 7/12 कोरा करू, आता विचारलं तर सांगतायत की आम्ही योग्य वेळेला 7/12 कोरा करू. आता त्यांनी मुहूर्त कुठला काढलाय? जून. चालतोय तुम्हाला? मला काय हरकत नाही. 30 जून चालतोय तुम्हाला? आता 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 मतं मागायला येतील, पण आता सहकार मंत्री आणि सगळे त्यांचे चेली चपाटे मतं मागायला येतील निवडणुका लागल्यावरती. आणि कर्जमाफी अरे जून मध्ये करणार आहे, मग तुम्ही काय म्हणणार जून मध्ये होणार आहे कर्जमाफी, मग आता मतं द्या. त्यांना सांगायचं जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देत नाही. हा एवढी हिंमत, एवढी ताकद आहे? कारण मोदीजींनी जसं नोटबंदी केली होती, या नोटबंदीचा फटका माझ्या माता भगिनींनी जास्त बसलाय. कारण त्यांनी घरादारासाठी अगदी ऐन वेळेला काही पैसे लागतात म्हणून पैसे लपवून ठेवले होते, बरोबर ना? डाळीच्या डब्यामध्ये असेल, कुठे इकडे तिकडे डबे, तेही तुम्हाला तिकडे भरायला लावले, बरोबर आहे? शेतकऱ्याला सुद्धा रांगेत उभं राहून त्याचे पैसे भरायला लावले. मग त्यांनी जशी नोटबंदी केली तशी तुम्ही मतबंदी करू शकता की नाही करू शकता? मग मतबंदी करणार की नाही करणार? जोपर्यंत त्यांना तुम्ही गुडघे टेकायला लावत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आंदोलनं होत राहतील, पण आंदोलनं केल्यानंतर काय होईल? अरे आज मोर्चा होऊन गेला रे, उद्याच उद्या बघू. नाही, त्यांना आता गावामध्ये येतात शेळी सांगा, आलास चहा बी पी, गुळ पाणी घे आणि गपगुमान जा, तुला मत काय मिळणार नाही. बाकीचा लढा कसा उभारायचा ते आम्ही उभारू. आणि ही सगळी ज्या काही व्यथा आहेत ह्या चॅनलच्या माध्यमातून आता जगासमोर गेलेल्या आहेत, देशासमोर गेलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला बोलतं करायला आलो. कारण मी नुसतं बोलणं, आम्ही कोणी बोलणं, लोक काय ते काय म्हणतात हे बोलणार कारण हे विरोधात आहे. पण प्रत्यक्ष माझा शेतकरी काय बोलतोय, माता भगिनी काय बोलतोय हे दाखवण्यासाठी म्हणून मी आलो. तुम्ही काळजी करू नका, फक्त निश्चय खंबीर राहा. संकट येतात, संकट जातात. तसं हे सरकार आलेलं आहे, सरकार पण जाईल, सरकार घालवावंच लागेल. कारण महाराष्ट्र हा कधी दगाबाजांचा होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा निष्ठावंतांचा आहे आणि इथलं सरकार सुद्धा निष्ठावंतांचंच असलं पाहिजे. दगाबाजी करणारं सरकार हे आपल्याला आज न उद्या घालवावंच लागेल. पण ते जाण्याच्या आधी त्याला मतबंदी करून गुडघ्यावरती आणावंच लागेल. मी आणि पूर्ण शिवसेना ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही सुद्धा आता जसे जमलेला आहात तसेच एका निश्चयाने आणि हिमतीने सोबत राहिला तर आणि तरच आपल्या मागण्या आपण मान्य करून घेऊ शकू. आणि मला खात्री आहे की शेतकरी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा तो केल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज बहुजनांचा.